ती एक ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती माझ्यावर जशी आहे तशीच मतदार म्हणून तुम्हा बारामतीकरांवरही आहे. आपल्याला माहिती आहे, दादा नसतानाची ही बारामतीतली पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक बारामतीकरांची आहे. प्रत्येक बारामतीकर हा आज दादा आहे. आता ही निवडणूक बारामतीकरांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या विश्वासाची, इतक्या वर्षाची मला पाहून पाहून खात्री आहे. तुमचा भक्कम पाठिंबा आणि या पाठिंब्यानेच माझा म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे. तुमच्या दादावर असलेले प्रेम आणि निष्ठा तुम्ही देशानं पाहिलेली आहे. आणि म्हणूनच दादांच्या आठवणींना साक्षी ठेवून, त्यांच्या विचारांना अनुसरून सतत कार्यरत राहण्याचा माझा संकल्प मी केलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची, मूल्यांची व शिस्तींची शिदोरी आणि त्यांनी दिलेली शिकवण क्षणोक्षणी मी सोबत घेतलेली आहे आणि त्याच मार्गावर जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. एक आई म्हणून, एक बहिणी म्हणून, एक भगिनी म्हणून तुम्ही मला पाठबळ द्याल असा मला विश्वास आहे. आदरणीय वळसे पाटलांनी म्हटल्याप्रमाणे एक महिला म्हणून ही जबाबदारी मी पार पाडू शकेल की नाही असा संशय अनेकांना होता. मात्र दादांच्या आशीर्वादाच्या रूपानं बारामतीची जनता माझ्या मागे उभी राहिली आणि या जनतेनंच मला लढण्याचं, उभं राहण्याचं बळ दिलं. ज्या परिवाराने राजाला पहिलं महिला धोरण दिलं त्या परिवाराची मी सून आहे. महिला म्हणून कोणीही माझ्या कामाचं मूल्यमापन करू नये असं मला वाटतं. माझ्यासाठी बारामतीचा विकास हा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर राज्यातील शोषित, वंचित, पीडित घटक, शेतकरी, महिला आणि युवक यांच्या कल्याणासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. बारामतीला देशातील सर्वात विकसित तालुका करण्याचा आदरणीय दादांचा संकल्प आपल्या सगळ्यांनाच मिळून पुढे न्यायचा आहे. त्याला तुम्ही नक्कीच पाठबळ द्याल याची मला खात्री आहे. आपल्या तालुक्यातल्या जिरायत भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादांनी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सातत्यानं प्रयत्न केले.